करिअरकडे लक्ष द्या, सोशल मीडियापासून दूर राहा. जग अत्यंत वेगवान झाले असून आता एका क्लिकवर माहिती मिळवता येते. तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले असताना याचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच सोशल मीडिया संदर्भात लक्ष वेधले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आपल्या करिअरकडे लक्ष द्या आणि सोशल मीडियापासून थोडेसे दूर राहा, असा मोलाचे मार्गदर्शन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी विद्यार्थ्यांना आज केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरातील 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुण मुलींना कॉलेजमध्ये स्वरक्षणासाठी स्वबळावर तयार व्हा, असा मौल्यवान सल्ला त्यांनी दिला. सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या परिस्थितीशी झुंज देऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या मागे शिवसेना नेहमीच उभी असल्याचा विश्वास यावेळी नंदिनी विचारे यांनी पालकांना दिला. या कार्यक्रमासाठी मेघा विचारे, ऋतुजा शिंदे, अश्विनी कानोलकर, वनिता कोळी, सुनंदा देशपांडे, गौरी ताम्हणकर, सुवर्णा साळुंके व इतर पदाधिकारी व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 10वी व 12वी गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार. 10वी उत्तीर्ण रात्री लोलगे 97%, गायत्री एकवाडे 92%, नंदिनी नाईक 91%, श्रेया देशमुख 77%, याथा गुप्ता 85%, साई पवार 84%, सलोनी काणेकर 84%, आर्या यादव 82%, पूर्वा सरफळे 83%, 12वी उत्तीर्ण करण चव्हाण 81%, तसेच प्रभागातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोमसापची कळवा शाखा ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल, ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर अशोक बागवे यांचे प्रतिपादन. माऊलींच्या पसायदानाने रसिक झाले मंत्रमुग्ध. कोमसापच्या कळवा शाखेची सुरुवात माऊलींच्या पसायदान या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची धुराच कळवा शाखेने आपल्या खांद्यावर घेतली असून ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ कोमसापची ही कळवा शाखा पुढे नेईल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्रोफेसर अशोक बागवे यांनी व्यक्त केला. आपल्या खास शैलीत अशोक बागवे यांनी माऊलींच्या पसायदानाचे केलेले निरूपण रसिकांना एक वेगळी अनुभूती देऊन गेले. कोमसापच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय आणि यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सादर करण्यात येत असलेल्या माऊलींचे पसायदान या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रोफेसर प्रदीप ढवळ, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदाळकर, मनीषा विद्यालयाचे प्राचार्य पाष्टे सर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रोफेसर अशोक बागवे यांनी यावेळी कोमसापच्या कळवा शाखेचे विशेष कौतुक केले. कोमसापची पहिली ही शाखा आहे ज्या शाखेने पहिलाच जाहीर कार्यक्रम हा माऊलींच्या पसायदानाचा ठेवला. त्यामुळे कळवा शाखेने जणू वारकरी संप्रदायाची धुराच खांद्यावर घेतली आहे. पुणे आणि मुंबईत आता कार्यक्रमांसाठी रसिक जात नाहीत, मात्र कोमसापच्या पहिल्याच कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली रसिकांची गर्दी पाहता कळवा शाखा ही ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल, असा विश्वास प्रोफेसर बागवे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय अध्यक्षा नमिता केर यांनी कळवा शाखेला शुभेच्छा देत या शाखेची सुरुवात माऊलींच्या पसायदानाने झाली याचा विशेष आनंद वाटत असल्याचे सांगितले. प्रोफेसर प्रदीप ढवळ यांनी कळवा शाखा ही कोमसापची 72वी शाखा असून निवोदित साहित्यिक लेखकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याचे सांगितले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसापची स्थापना केली. आज प्रत्येक शाखेत वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम सुरू असतात. कळव्यातील साहित्यिक क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन ही शाखा स्थापन केली याचा विशेष आनंद वाटत असल्याचे प्रोफेसर ढवळ यांनी सांगितले. तर कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ यांनी कळवा शाखेची भूमिका स्पष्ट करत यापुढे मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष डॉक्टर विलास शिंदे, कार्यवाही प्रवीण सोनावणे, कोषाध्यक्ष सुशांत दोडके, कार्यकारिणी सदस्य जगताप सुदर्शन साळवी, राजेंद्र ठाकूर, सुधाकर फडके, प्रजापती तसेच कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्रोफेसर डॉक्टर विलास शिंदे यांनी मानले. मराठी साहित्य परिषद ही परिषद 35 वर्षापूर्वी आपल्या मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केली आणि त्यांना असं वाटत होतं मनामध्ये की कोकणामधले जे काही अंकुर आहेत छोटे छोटे त्यांचे साहित्य सगळ्या जगाला कळावं म्हणून सुरू केली आणि आज जवळजवळ 73 शाखा आहेत. कळवा शाखा आज त्यांचा पहिला कार्यक्रम आहे आणि कळवा शाखेच्या या पहिल्या कार्यक्रमाला कुठल्याही कोमसकपच्या शाखेने प्रारंभीच्या कुठल्याही कार्यक्रमाला पसायदान ठेवलेलं नाही आणि वारकरी संप्रदायाची ही जी ध्वजा आहे ती ध्वजा कोमसापच्या कळवा शाखेने खांद्यावर घेतली आणि मला असं वाटतं की ठाण्याची जी सांस्कृतिक आपली सगळी पद्धत आहे त्या सांस्कृतिक सगळ्या संवेदनांना कळवा शाखा नक्कीच पुढे नेईल आणि ठाणे हे संस्कृतीचं माहेरघर होणार आहे. कारण मुंबई आणि पुण्याला आता कोण फारसे येत नाहीत कार्यक्रमाला, तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानी व्हावी म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. थँक्यू सर. आंतरराष्ट्रीय घरकाम दिनानिमित्त 16 जूनला ठाण्यात मानवी साखळी. महाराष्ट्रात 2011 मध्ये लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्याची आजही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला. घर कामगारांच्या हक्कांसाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय घरकाम दिनानिमित्त 16 जून रोजी ठाण्यात शासकीय विश्रामगृहाजवळ मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी नॅशनल डोमेस्टिक वर्क्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधवही उपस्थित होत्या. ज्ञानेश पाटील यांनी सांगितले की घर कामगारांना आजारपणाचा खर्च, कुटुंबियांच्या आजारपणाचा खर्च, शिष्यवृत्ती, अपघात विमा, कौटुंबिक आरोग्य उपचार यांच्यासारख्या सुविधांसाठी कायद्यात तरतूद असली तरीही त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. तालुका पातळीवर कामगार नोंदणी यंत्रणा स्थापन करावी, जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरकामगार मंडळ स्थापन करावे, त्रिपक्षीय मंडळात घर कामगार संघटनांना प्रतिनिधित्व द्यावे, भांडी वाटप व थकीत सन्मानधन त्वरित वितरित करावे, कलम 10 अन्वये नोंदणीकृत घरकामांना शिष्यवृत्ती, अपघात विमा व आरोग्य सुविधा द्याव्यात, मुख्य मालकांची नोंदणी सक्तीची करावी, सामाजिक सुरक्षा अंतर्गत राज्य कामगार विमा योजना, भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन लागू करावे, किमान वेतन, साप्ताहिक रजा, बोनस यांचा स्पष्ट उल्लेख करून त्या अंमलात आणाव्या, एजन्सी व कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून शोषण होणार नाही, कल्याण मंडळासाठी आर्थिक तरतूद वाढवावी आणि त्यासाठी विशेष कर आकारावा, घर कामगारांचा शोषण थांबवून त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
आजच्या या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा. आणि ह्या 16 जून 2025चं वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला, तो म्हणजे 29 जानेवारी 2025. 29 जानेवारी 2025ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी. त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालय असावं, त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि ह्या समितीने तातडीने 6 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता येत्या संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा. आता प्रश्न असा आहे की ही मुदत 26 जुलैला संपते, त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याचं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे. त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम. 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन संदेश साखळी मोहीम. हा संदेश शासनाला आहे, हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणते आता की घरकामगार महिलांसाठी कायदेशीर संरक्षण द्या, त्यांना किमान वेतन द्या, त्यांना आरोग्य विमा द्या, त्यांना पेन्शन द्या. हे आम्ही म्हणत नाही, आता सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घरकामगार महिलांनी आम्ही कार्यकर्ते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होत आहेत त्याच्यात 2 प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकंदर घरेलू कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं माननीय आयुक्त कार्यालय राज्याचं यांनी पुढाकार घ्यावा, माननीय असंघटित कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा, प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे जो भारतामध्ये कुठेच नव्हता, तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये 2008 साली आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा. ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची, ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं, ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं, ह्या कायद्याने जे अपघात विम्याचं संरक्षण द्यायचं आहे त्याची तरतूद तातडीने चालू करा आणि घरकामगार महिलांना एक सक्षम कायदेशीर आधार द्या हे सांगणं आजच्या घडीला 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनी महत्त्वाचं आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्यवाल्यांचा महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव अन्नपूर्णा सत्यनारायण भुंगे. मी ठाणे कोपरी येथून आलेले आहे. आमच्या मागण्या म्हणजे अशाच आहेत की आम्ही एक कामगार आहोत, हे आम्हाला पहिला मूलभूत हक्क आमचा हा आहे की आम्ही कामगार आहोत आणि बाकीचे जे कामगार आहेत त्यांची जशी कामगार म्हणून नोंदणी आहे तशी आमची कामगार म्हणून नोंदणी व्हावी आणि ती नोंदणी काय आजपर्यंत आमची झालेली नाही आहे. त्यामुळं आज ही परिषद भरवलेली आहे. त्यामुळे माझी म्हणजे बाकीच्या जे मागण्या आहेत त्या आहेतच. आता कामगार आम्ही पण काम करतो, कष्ट करतो. शेवटी आम्हाला 4ही महिने वर्षाचे 12ही महिने आम्हाला उन्हाळी पावसाळी काम करावं लागतं. त्याच्यामुळं आम्हाला अशी सवलत म्हणजे काहीच नाही आहे. महिन्याच्या 4 सुट्ट्या ज्या हक्काच्या असतात त्या पण आम्हाला नाही आहेत. महिन्याच्या 2 सुट्ट्या जरी आम्ही केल्या आमच्या मागून घ्याव्या लागतात आणि 3री सुट्टी जरी आजारपणामुळे झाली तर त्या आमचा पगार कट केला जातो. मग हे आमच्यावर अत्याचार न व्हावा हीच माझी मागणी आहे. म्हाडाचे रहिवासी 15 वर्षानंतरही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी 15 वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडाचे रहिवासी 15 वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत आहेत. 24 जानेवारी 2025ला पुन्हा विकासक यांच्याबरोबर कमिटीची मीटिंग झाली. त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमात सुरू होईल असे विकासकाने सांगितले. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सुद्धा विकासक यांची कमिटी बरोबर पुन्हा चर्चा झाली. त्यावेळी सुद्धा या विकासकाने रहिवाशांना सांगितले की मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असे सांगितले. गेल्या 15 वर्षापासून विकासक या रहिवाशांना फक्त तारखा देत आहे. त्यात या महाराष्ट्र नगरमधील जवळपास 50 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर काही रहिवाशी ज्येष्ठ नागरिक आहेत. अशातच आपल्या हक्काचं घर मिळावं या प्रतीक्षेत हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. काही जण भाड्याने ठाण्याच्या बाहेर राहत असून त्यांना येण्या जाण्याचा खर्च तसेच औषधांचा खर्चही परवडत नाही. एकंदरीत या रहिवाशांचे जीव आता मेटाकुटीला आलेला आहे आणि आज या सर्व रहिवाशांचा बांध फुटला असून त्यांनी आपली कैफियत समाज माध्यमांसमोर मांडली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे, ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, माजी नगरसेविका सौ स्नेहाताई रमेश आमरे,
महाराष्ट्र नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आम्हाला घर भाडं नको, पण आमचं हक्काचं घर आम्हाला द्या, हीच मागणी या रहिवाशांनी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आमरण उपोषण सुद्धा करू, असा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे. महाराष्ट्र नगर ठाणे येथील सर्व रहिवासी आपल्या समस्या घेऊन इथे एकत्र आलेले आहेत. आज हा शांततेचा मोर्चा इकडे सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे. कारण हा प्रकल्प परांजपे स्कीम्स यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. 10 ते 15 वर्ष झाली या प्रोजेक्टला सुरू करून. मात्र हा प्रोजेक्ट इतक्या धीम्या गतीने सुरू आहे की लोक परेशान झालेले आहेत. लोकांना वेळेवर जे ॲग्रीमेंट ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बिल्डर विकासक काम करत नाही. त्यामुळं गरीब इथे राहणारी सर्वसामान्य रहिवासी अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. कारण 2010 साली जिथं ॲग्रीमेंट झालं त्यानुसार इथे 10-12 हजार रुपयाचं भाडं ठरलं होतं आणि ते अजूनही तेच भाडं, ते पण अवेळी भाडं देण्यात येतं. आणि मग असं काही लोकांनी एकत्रित येण्याचा निर्णय केल्यानंतर भाडं आणि इतर ॲक्टिव्हिटी सुरू होतात. त्यांचे जबाबदार अधिकारी कोणी ऑफिसला नसतात. त्यानंतर मध्ये कोविड आला. कोविडमध्ये पण कोविडचं काम कारण सांगून काम बंद ठेवण्यात आलं आणि आता मात्र लोकांचा संयम सुटलेला आहे. त्यामुळं विकासकांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन हे काम पुढं करावं एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण अतिशय गरीब लोक आहेत. या कुटुंबातील इथे 348 कुटुंब राहतात. 18 बिल्डिंगमध्ये 348 फ्लॅटचा हा रहिवासीचा एक संघ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 348 लोकांना बेघर करून बिल्डर पुण्यावरून इथे यायला मागत नाही आणि मग त्यांचा कोणीतरी इथला ऑफिसमधला बेरर येतो आणि दर महिन्याला काहीतरी कारण सांगतो. प्रत्येक वेळेला कारण सांगण्यात येतं की आम्हाला वित्तीय पुरवठा होत नाहीये. पण ॲग्रीमेंट करताना ही गोष्ट त्यांनी कधीही नव्हती सांगितली की मी वित्तीय पुरवठा झाल्याशिवाय तुमचं काम करणार नाही. मात्र आता वारंवार आम्हाला पत्र दिलं जातं की मला वित्तीय पुरवठा झाला की मी काम सुरू करतो. आणि जर एखाद्या संस्थेला जर 10 वर्षे वित्तीय पुरवठ्यामध्ये जर अडचण येत असेल तर आम्ही तेवढे सुज्ञ आहोत की यांना वित्तीय पुरवठा कधी होईल. आणि मग तोपर्यंत आमच्या 348 कुटुंबातील कमीत कमी 50 लोक स्वर्गवासी झालेले आहेत. आमचे वाडवडील काही लोक इथे घराची वाट बघून घर म्हणून स्वर्गवासी झालेले आहेत. ही अतिशय शोकांतिका आहे. इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदानी मेडोजच्या बाजूचं याचं ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा प्रकारे लोकांना गृहीत धरून लोकांना त्यांची कुचंबना करून कोणी स्वस्थ राहू शकणार नाही. यापुढचं आंदोलन नागरिकांनी ठरवलेलं आहे की यापुढचं आंदोलन उपोषण आणि तीव्र आंदोलन करणार आहे. तर त्वरित विकासकांनी याच्यावर कारवाई करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल याच्यात शंका नाही. धन्यवाद. त्यामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहेत ते केवळ भरडले जात नाही आहेत तर ते देशोधडीला लागत आहे. 14 वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे. कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवासी आहेत याच्यामधले 14 वर्षामध्ये 50 जणांचं दुर्दैवी निधन पण झालं. आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही. हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे. आतापर्यंत आम्ही 6 विकासकांच्या विरोधामध्ये EOWकडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांजपे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि या स्कीममध्ये यांना घरं मुदतीत द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं. 14 वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निरनिराळ्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही, तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही. यांना लाज वाटायला पाहिजे. 30 महिन्याचे यांनी भाडं दिलेलं नाही या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सोमवारी आम्ही एक मॅटर जे आहे ते EOWकडे पण नेणार. त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करतो. साहेब, म्हाडाची जमीन आहे आणि रहिवाशांची मिळून जमीन आहे. आम्हाला तुम्ही दिलेलं नाही. आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा.
अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची. कारण की यांना 30 महिन्याची भाडी मिळाली पाहिजे आणि घर पण मिळालं पाहिजे, परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नाही, म्हाडाने अनेक इमारती ज्या आहेत, जागा ज्या आहेत, त्या तिथल्या लोकांच्या मान्यतेने विकासकाला त्या लोकांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे म्हाडा याच्यातून बाजूला झालेला आहे. वर्तकनगरमध्ये 10 इमारती आहेत अशा, त्याच्यातल्या 6 इमारतीचे रहिवासी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाही आहे. तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे. रहिवासी महत्त्वाचा आहे, त्याला घर वेळेत मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जातील.